हेतू वेगळे, स्थान वेगळं, व्याधी वेगळा. प्रत्येक जितके शरीरात अवयव तितकी व्याधी होऊ शकतात. अपरिसंख्येय अवयवात व्याधीही अपरिसंख्येय होते आणि हे होताना अवयवानुसार वेदना वेगवेगळ्या व्हायला लागतात, व्याधी वेगवेगळ्या व्हायला लागतात. म्हणून हेतुभेदात विशेषः, स्थानभेदात विशेषः भवेत रोग विशेषकृत. रोग वेगळे होते. हे दुसरं महत्वाचं वाक्य. मी 80-85 व्याध्यांनी सांगितले, ही मर्यादा नाही आहे. अपरिसंख्येय असणार आहेत. मग स्थानभेदाने किती व्याधी होतील ते तुम्ही ठरवायचं. जसे तुमच्या पुढे व्याधी येतील तसे तुम्ही ठरवायचे. हेतू कधी संतर्पणजन्य असतील, कधी शुद्धवातज असतील, लक्षण वेगवेगळे होतील. तेव्हा हेतुभेदात स्थानभेदाच विविधा व्याधी व्हायला लागतील. सगळ्या व्याधींचं वर्णन करणं शक्य नाही आणि म्हणून जे वर्णन केलं ते एकदेशी वर्णन. अनुक्तांचं वर्णन तुम्हाला करायचं, त्या त्या क्षेत्रात त्या त्या काळात येणाऱ्या नवीन व्याधींचं वर्णन चिकित्सकाला करायचं. हेतू स्थानविशेषाचे भवेत रोग विशेषकृत. आता इथून पुढे 24 पासून काय कुठे थांबायचं? 12:30 विषय बदलतो नंतर.